नमस्कार मित्रांनो, सुविधा केंद्र या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी आकाश कोडकर आपलं स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी पूर्ण केलेली नसेल तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही ई-के-वाय-सी पूर्ण करू शकता. मित्रांनो, ई-के-वाय-सी केल्यानंतरही तुम्ही पात्र आहात की अपात्र हे बघण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. त्याआधी आमच्या या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही असेच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. मित्रांनो, तुम्ही जर ई-के-वाय-सी केलेली असेल तर यामध्ये पात्रता कोण कोण आहे, कोण पात्र आहे याची माहिती देण्यात आलेली आहे. त्यासाठी तुम्हाला पहिलं महाराष्ट्र राज्याचं रहिवासी असणं गरजेचं आहे. तसेच 2 नंबर तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढ्या महिला आहेत त्यामध्ये देण्यात आलेलं आहे की विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला या असं. तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला म्हणजेच एक विवाहित किंवा एक विवाहित तसेच एक अविवाहित अशा दोनच महिलांना रेशन कार्डपैकी जेवढे नाव आहे त्यापैकी फक्त अशा दोनच महिलांना लाभ मिळणार आहे. त्यानंतर किमान वयाची 21 वर्ष पूर्ण केलेली असावी. तसेच 65 वर्षाच्या आतील असं वय असणं गरजेचं आहे. त्यानंतर लाभार्थ्याची स्वतःचे आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते असावे. तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे असं सांगण्यात आलेलं आहे. हा तुम्ही के-वाय-सी केलेला आहे तरी त्यासाठी अपात्रता काय आहे यामध्ये सांगण्यात आलेले आहे. ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर ते अपात्र आहे. तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता, जर तुम्ही आयकर भरत असाल तर तुम्ही अपात्र आहात. तसेच ज्या कुटुंबातील सदस्य म्हणजेच तुम्ही जर सरकारी असेल असे या 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये ज्या 3 नंबरच्या पॉईंटमध्ये सांगण्यात आलेले आहे. तसेच सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत तथापि ₹2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील असं सांगण्यात आलेले आहे. तसेच सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर ते महिला अपात्र सांगण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत तेही अपात्र आहात. त्याचप्रमाणे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य आहेत असेही अपात्र आहात. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे 4 चाकी आहे म्हणजे ज्यांच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहेत, फक्त याच्यामध्ये सांगण्यात आले आहे की ट्रॅक्टर वगळून, ट्रॅक्टर सोडून बाकीच्या 4 चाकी जर असेल तर त्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत, ज्यांच्याकडे ट्रॅक्टर वगळून ज्यांच्याकडे 4 चाकी आहेत अशाही महिला या योजनेसाठी अपात्र आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.